मंडळ राजीवनी कुर्ला ते तामाने विनेरे विभाग या विभागाच्या आणि नवजीवन बहुजन विकास मंडळ राजीवनी यांची संयुक्त जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती या ठिकाणी आज साजरी होत आहे। तरी आपल्या ठरलेल्या नियमानुसार या कार्यक्रमासाठी उपस्थित कुर्ला ते तामाने विनेरे विभागाचे अध्यक्ष कासारे साहेब, सचिव धोत्रे साहेब, राजेंद्र धोत्रे साहेब, सचिन कासारे, अशोक कासारे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून मुंबईहून उपस्थित राहिलेले संतोष कासारे साहेब, मिलिंद कासारे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि आमच्या बरोबर रेल्वे मध्ये कामाला असलेले आमचे चिपळूणवरून आलेले मोहिते साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। तरी यांच्या सर्वांचा आमच्या नवजीवन बहुजन विकास मंडळ राजीवली आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर जे प्रवचन करणार आहे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की मत परिवर्तन झालं, विचार परिवर्तन झालं तर आचरणात बदल घडल्याशिवाय राहणार नाही आणि आचरणात बदल घडवण्यासाठी ज्यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे ते कासारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी ध्वजारोहणाला सुरुवात होणार आहे। तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो। जय भीम। स्थानिक अध्यक्ष एका ठिकाणी, दुसरा अध्यक्ष आपल्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सम्राट अशोक यांचा संयुक्त जयंती महोत्सव आपण इथे साजरा करतोय आणि या महोत्सवानिमित्त सर्व उपस्थित मान्यवर, मुंबईकर मंडळाचे सर्व कार्यकर्ते, राजुली गावचे कार्यकर्ते, त्याचबरोबर विनेरे विभागाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचं हार्दिक स्वागत सन्माननीय किशोरजी जाधव साहेबांनी केलेलं आहे। यानंतर आपण या ठिकाणी पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण आणि आपल्या निळ्या ध्वजाचं संघटनात्मक अशा प्रकारचं महत्व हे टिकवून ठेवण्यासाठी आपल्या निळ्या ध्वजाचं सुद्धा या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे। आदरणीय या विभागाचे सन्माननीय भिकुरामजी कासारे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करायचं आहे आणि या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सचिव बाळकृष्ण जाधव साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या संघटन शक्तीचं प्रतीक आपला निळा ध्वज या ध्वजाचं अनावरण करायचं आहे। चला आम्ही बरोबर तर आहोत ठेवायची घरी काय जेवण आणलंय मातीत नेलं एक या घरी यानंतर धार्मिक बौद्ध पूजा पाठाचा कार्यक्रम विहारामध्ये होईल। सर्व महिला मंडळ, तरुण मंडळ, भावकीचे सगळे कार्यकर्ते, विभागाचे सर्व कार्यकर्ते यांनी विहारात स्थानापन्न व्हायचं आहे। जय भीम। फोटो
किल्ला आहेत का किल्ला बाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या आपल्या कुर्ला तामाणे विनेरे विभागाच्या अध्यक्षा व या राजीवली ग्रामपंचायतीच्या माजी सुषमा किशोर जाधव यांनी या प्रतिमेला हार अर्पण करावा. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्महत्येसाठी आज या ठिकाणी गौरव सेवा संघ विनेरी विभाग त्याचबरोबर नवजीवन राज्य नवजीवन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं तथागत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संयुक्त जयंती महोत्सव सुरू होत आहे. आज आपण या ठिकाणी आपल्या धर्म पूजा पाठाचा कार्यक्रम ठेवलेला आहोत. आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि आदरणीय गौरवाच्या या विनंती करतो की आपण विधीचं संचलन कृपया सर्वांनी शांतता पाळा. आदरणीय प्रवचनकारक कासरे गुरुजी आणि धार्मिक विधी पाठात विश्लेषण केलेलेच आहे. पुन्हा पुन्हा करण्याची काही आवश्यकता येत नाही. तरी आज वैशाखी बौद्ध पौर्णिमा अर्थात सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म या निमित्ताने आज या विनेरी विभागामध्ये अर्थात राजविले गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांची संयुक्त जयंती आज या ठिकाणी विनेरी विभागामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने थाटामाटामध्ये साजरा होत आहे. त्या निमित्ताने पहिल्यांदा आपण अध्यक्षांच्या हस्ते ढोल फडकवलेलाच आहे. तरी आपल्या ह्या विहारामध्ये पहिल्यांदा तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होण्यासाठी आपण या ठिकाणी श्री संत पंचशिला या ठिकाणी ग्रहण करणार आहोत. कृपया सर्वांनी शांततेच्या वातावरणामध्ये आपण सर्वांनी सामुदायिक पूजेमध्ये सहभागी होऊन सहकार्य करायचं आहे अशी मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद.
तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 एतं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं पूर्वं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपतितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततन्ववा धातु धातु गव्ये लङ्काय जम्बुदीपे तिदश उर्वरे नागलोके चतुर्वे सब्बे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सब्बेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बं सब्बधानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धं वं सकलं सदा सकल विठू विदुर यावत देव रूप शिव निमर चक्कु कबीर घोषो गौरव वर्णं सुकाय अभय चित्ता निभय कामं सुरत धम्म सुप्रेम विरत रज सुजैन नेत भीम रावण सरामी भीम रावण सरामी भीम रावण सरामी यस मूल्य निसिंहव सबर विजयक्का पत्तो सब्बाईतो सत्य वंदितो बोधी पादपं इमेते महाबोधी लोकनाथेने पूजिता अहं पितनमसामि बोधी राजा नमस्तुते दिव्य प्रभारतनतु साधुवरी लानतु आद्य कुलभूषणतु भीम राजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शास्त्रमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रतन सगण उद्धारा भगवंत अनुसाकरा भक्त राजा सौदार संगरी शास्त्र दरिता करी
अवतारी रौद्र रूपा मुक्तिपदी कोणिता जीर्ण स्मृती ताळिता उजळला गतिका मार्ग साधा राष्ट्र घटना स्फूर्ती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ सज्ञ शरण म्हणायचं आहे शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा इतपिस भगवान् सम्मा सम्बुद्धो विजयचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनंतरो पुरीस धम्म सारथी सत्तादेव मनुष्यान बुद्ध भगवती बुद्धयाव जीवितं शरणं गच्छामि एच बुद्धातीता च एच बुद्धा अनागता पचुपन्नाच बुद्धाहं वन्दामि सर्वदा नक्ति मे शरणम् अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्दः पादपशुवरुत्तम बुद्धयो फलितो दोषो बुद्धो खमतु तन्मम यत्किञ्चितं रतं लोके विजितवेदपुतु रतं बुद्ध सम्मनति तस्मा सोति भवन्तु मे यस्मिन्नो सिन्नो वर बोधिमूले मारस सेन महित विजित्वा सबंधो मागच्छानंत लोको तंपणमामि बुद्धो स्वाखातो भगवता धम्म संति पिक्वा कालिको यही पसिको उपनियको पचन्ति वन्दितं विधीति धम्मयावे जीवितं शरणं गच्छामि एष धम्मातीता च एष धम्मा अनागता पचुपन्ना च धम्मा अहं वन्दामि सर्वदा नक्ति मे शरणम् अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्द्यं धम्म च द्विधं वरम् धम्मयो फलितो दोषो धम्मो खमतु तन्मम यं किञ्चितं रतं लोके विजितवेदपुतु रतं धम्म सम्मनति तस्मा सोति भवन्तु मे अठंगिको आर्यपत्थो धनान मक्खा प्रवेशा उचिको मग्गो धम्माय संति करो पणितो नियमयुक्तं पन्मामि धम्मो सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो आयपटिपन्नो भगवतो सावक संगो समीचपटिपन्नो भगवतो सावक संगो याद चतारी पुरी संगाने अट्टपुरीस पुगला यस भगवतो सावक संगो आहुनय पाहुनय दक्षिणय अंजलिय करणीय अनुतर पुय खात लोक साती संगयावे जीवितं शरणं गच्छामि एच संघातीता च एच संघा अनागता पचुपन्ना च संघाहं वन्दामि सर्वदा नक्ति मे शरणम् अयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवचन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन संघ च द्विधं वरम् संघय फलितो दोषो संघो खमतु तन्मम
यांची चितंग रतन लोकते विजित विज पुतु रतन संग सम्मानती तस्मा सोती भवन्तु मे संघ विशुद्ध वर्दी खिनियो संतिद्रिय सबबल पाहिनो गुणेहिनी केही समित पत्तो अनासवतन पण महामी संघो विपति पट्टीवाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाश भवे दीर्घायुदायकं सब दुख विनाश भवे निवारणा संत के भंत्यानुगन कत्वा परितम वृत्तमंगलम समंत चक्रवाले सुवाचक चतु देवता सदमा मुनि राज सुनंतु सग्ग मुखदा धम्म सवन कालो अयं भजंता धम्म सवन कालो अयं भजंता धम्म सवन कालो अयं भजंता हे संत संत चित्ताति शरणं शरणं एते लोकतरेवा मुंबा मुंबाचा देव गुण गहन गहन व्यवता सब कालम एते आयंतु देवावर कनक मेरु राजवसंतो संतो संतो सहित मुनिवर वचन स्वतु सुमक सभ्येषु चक्रवालेषु एक देवाच्या ब्रह्मणो गावे कत्तपुयं सब संपत्ती साधकं सभेतम अनुमोदित्वा समग्र शासन रता पमाद रहितावंतु आरखासु विशेषेतो शासनच्च लोकच्च बुद्ध भवतु सर्वदा शासन पिच्छ लोकच्छ देवारखन्तु सर्वदा सदी सुखी भवन्तु सर्वे परिवार यातिनो अनित्य सुमना भवन्तु सस्येहि यातिभि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा आग्नेकतो वा उद्धकतो वा पिशाचतो वा खाणकतो वा कणकटतो वा नक्कतो वा जन्मरोगतो वा असदमतो वा आसनितो वा अस्पृश्यतो वा चंडात्या समिग गुण कुकुराहे किक मणिसपदी प्याचचर्च महिष एकरक सादी नाना बैठवा नाना रोगत्वा नाना पदेवत्वा सद्वे मारकण गणनतु भवतु सब मंगल रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगल रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगल रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोति भवन्तु ते एकितं पतितं तुह्यं किप्पमेव समजतु सर्वे पुरेतु चित्त सुखपाचं दपन्नरसुयता आयुरारोग संपत्ती सग संपत्ती मेव च ततो निवान संपत्ती विनाते समजतु साधु 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 आता या ठिकाणी आदरणीय विनेर विभागातील आदरणीय अध्यक्ष महोदय आणि या राजूर गावचे अध्यक्ष आणि ह्या विभागातील सर्व प्रतिष्ठित बांधव महिला मंडळ मित्र हो आताच आपण धार्मिक विधी पाठामध्ये मला जी संधी दिली या संधीबद्दल मी आपल्या विभागातर्फे आणि विभागाचं आणि या गावातर्फे देखील अभिनंदन करून माझा धार्मिक विधी पाठाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. प्रत्येक गावचं सहकार्य आपल्या विभागाला मिळत असतं. याच्यातून आपण एक जयंतीच्या दिवशी दुपारी धर्मपूजापाठ झाल्याच्या नंतर आपण जरा बाहेर होतो. धर्मपूजापाठ झाल्याच्या नंतर बुद्धाच्या तत्वप्रणालीचं पालन करण्यासाठी बुद्धाची तत्वप्रणाली अंगीकारण्यासाठी आणि बुद्धाचा धर्म प्रचार प्रसार करण्यासाठी आपण धार्मिक प्रवचन आयोजित करत असतो. आणि यावर्षी आपण आपल्या गावच्या जवळच असणाऱ्या बंडनगर तालुक्यामध्ये दाभड गाव आहे आणि त्या दाभड गावचे आदरणीय
किशोर कासारे सर हे मंडलगड हायस्कूलवरती एक शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी बुद्ध तत्व प्रणालीवरती अनेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्याचं लेखन आपण वाचतात तुमच्या हात नसेल, परंतु तरुण भारत नावाचा जो पेपर आहे त्या 2 मिनिटावर 7चं पाठ झालं तर होईल. कारण काय आपण ज्या उद्देशाने जमा झालो इथे तोच उद्देश आपल्यापर्यंत पोहोचणार नसेल तर त्याचा उपयोग शून्य होईल. तर तरुण भारतचं जे सदर आहे संवाद, तरुण भारतचे संवाद जे सदर आहे तर मी वाचतो नेहमी त्यांचं. त्या संवाद सदराखाली तरुण भारत हा पेपर महाराष्ट्र लेवलला सगळीकडे वितरित होतो आणि त्या पेपर बद्दलचे संवाद ही सदर आहे. त्या सदरामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान जास्तीत जास्त प्रसारित करण्याचं ते काम करतात. म्हणजे शैक्षणिक कामाबरोबरच धार्मिक काम सुद्धा त्यांच्याकडे चालू आहे. इतर कोणत्याही गोष्टी न लिहिता केवळ बुद्धाचं तत्वज्ञान गोष्टी रूपाने संवाद रूपाने अनेक प्रकारच्या काही जसं आपण म्हणतो की निबंधात्मक लेखनातून स्तंभात्मक लेखनातून ते लोकांपर्यंत पोहोचवतात असा त्यांचा परिचय आहे. आणि नात्याने ते माझे भाऊ लागतात. माझ्या चुलतीच्या भावाचे चिरंजीव आहेत ते, त्यामुळे आमचं जवळच नातं आहे. मला असं वाटतं की सरांचं प्रवचन आपल्याकडे ठेवूया आणि म्हणून सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांना दुपारच्या सत्रामध्ये आयोजित केलं आहे. मी सगळ्यांना विनंती करेन जे कोणी बाहेर बसले असतील त्यांनी आपल्याकडे पुढच्या अजून सुद्धा उपलब्ध आहेत, बसण्यासाठी जागा केलेली आहे. हे प्रवचन आपण अतिशय चांगल्या प्रकारे ग्रहण केलं तर धर्माचा नक्कीच थोडंफार आपल्या ओळखीमध्ये काहीतरी मिळेल. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या आपल्या परिसरामध्ये रायगडमध्ये ज्यांची राजधानी होती आणि मध्ययुगामध्ये सर्वप्रथम समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला ते राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज ज्यांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारं मोकळी केली. ते महात्मा ज्योतिबा फुले या सर्व राष्ट्रपुरुषांच्या कार्यासाठी, चळवळीसाठी, आंदोलनासाठी सहकार्य करणाऱ्या राष्ट्रमाता माता जिजाऊ, माता सावित्रीमाई, माता भीमाई, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी बौद्ध सेवा संघ विभाग निन्नेरी त्याचबरोबर राजिवली गाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण तथागतांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. या आपल्या भिन्नेरी विभागाचे अध्यक्ष भिकुराम कासारी साहेब, त्याचबरोबर स्थानिक अध्यक्ष चरण कासारी, मुंबई विभागाचे अध्यक्ष अंकुश कासारी ज्यांनी सुंदर असं विधी संचलन केलं ते बौद्धाचार्य, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मला आनंद होतोय कारण मी माझ्या कुटुंबात बोलल्यासारखं मला वाटतंय. कारण बरेचशी मंडळी कासारी आहे, मला खूप आनंद वाटतो की मी माझ्या कुटुंबात बोलत आहे. त्यामुळे काही कमीपणा राहिला, उणेपणा राहिला तर निश्चित तुम्ही सांभाळून घ्याल अशी मला आशा वाटते. महाड भूमी असेल किंवा हा आपला जो परिसर आहे हा क्रांतिकारी आहे. या गावातील अनेक बाबांसारखे जे लोक आहेत त्यांनी या देशासाठी सेवा बजावलेली आहे. अशी लोक, असे सुपुत्र या गावाला लाभलेले आहेत आणि म्हणून तुम्ही सर्व अतिशय ग्रहणशील आहात, चांगले आहात, विद्वान आहात आणि धम्माप्रती समर्पण असलेले लोक आहात आणि म्हणूनच आज हा जयंतीचा कार्यक्रम आपण घेत आहोत. बाबासाहेबांचं आपल्या जीवनातील महत्व सांगायचं झालं तरी कविता मला आठवते बघा, जाती व्यवस्थेच्या ग्रीष्मानं होरपळलेल्या आमच्या जीवनात, जाती व्यवस्थेच्या ग्रीष्मानं होरपळलेल्या आमच्या जीवनात ते आले होते बहर होऊन. त्यांनी केला आपल्या कर्तृत्वाचा मेघवर्षाव आणि पुलकित झालं आमचं रोम रोम. ज्यामधून वाढू लागला नवा अंकुर, ज्यामधून वाढू लागला नवा अंकुर, नवा आशेचा, नव दिशेचा आणि नव प्रकाशाचा.
तो प्रकाश आता भरून राहिला आमच्या उरात आणि उजळून टाकले आमचं जीवन बुद्ध धम्म आणि संघाच्या सोनेरी सोनपुराने. बुद्ध धम्म आणि संघाच्या सोनेरी सोनपुराने आमचं जीवन आम्हाला हे त्रिरत्न बुद्ध धम्म आणि संघ हा केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळेच आपल्याला हे त्रिरत्नाचं दान मिळाले. आज तथागतांची जयंती साजरी करत असताना तथागतांचा जीवन प्रवास, त्यांची शिकवण ही आपण काही अंशानं थोडक्यात समजून घेणार आहोत. तुम्ही सर्व जाणकार आहात आणि म्हणून केवळ मी उजळणी करणार आहे किंवा जे प्रसंग आपल्याला माहित आहे ते केवळ आपल्या पुढे मी मांडणार आहे. म्हणून तथागतांविषयी बोलत असताना आपण सर्व श्रद्धावान आहोत. बाबासाहेबांप्रती, बुद्धांप्रती आपल्या मनामध्ये प्रचंड विश्वास आहे, प्रचंड श्रद्धा आहे. याचं कारण बाबासाहेबांच्या बाबतीत किंवा बुद्धांच्या बाबतीत एखादा अनुचित प्रकार घडला तर आपण पेटून उठतो, रस्त्यावर येतो. हे कशाचं उदाहरण आहे तर बाबासाहेबांप्रती आपल्या असलेली श्रद्धेचं उदाहरण. पण जर बाबा साहेबांप्रती आपली एवढी श्रद्धा असेल, बुद्धांवर आपली एवढी श्रद्धा असेल तर धम्माप्रती सुद्धा आपण तेवढे जागृत असलं पाहिजे. आज जर आपल्या धम्माचा विचार केला किंवा धम्म मार्गावरील आपल्या वाटचालीचा विचार केला तर आज आपलं धार्मिक दृष्ट्या आपलं वय आज 65-66 वर्षाचं आहे. 56 to आता 2022 पर्यंत. म्हणजे आता जो माणूस 1956 ला जन्मलेली व्यक्ती असेल ती आज 66 वर्षाची आहे. जे याचा अर्थ असा आहे की धार्मिक दृष्ट्या आपण प्रगल्भ आहोत, प्रौढ आहोत. कारण 65 वर्षाची 66 वर्षाची जी व्यक्ती असते ती सर्व अनुभव घेऊन, समाजातील सर्व अनुभव घेऊन ती समृद्ध झालेली असते, परिपूर्ण झालेली असते. ती आपल्या जीवनामध्ये समतोल असते. तर अशा प्रकारे आजचं आपलं जे जीवन आहे हे आजचं जीवन समतोल असलं पाहिजे, अधिक सजग असलं पाहिजे, अधिक जागृत असलं पाहिजे. आज आपला हा समाज अधिक विनयशील असला पाहिजे. पण थोडंसं जर आपण मागे वळून पाहिलं, समाजावर, आपल्या समाजातील वर्तन परिवर्तनावर जर नजर टाकली तर आपल्या एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात येईल. ती गोष्ट अशी आहे की आम्ही बुद्ध स्वीकारले, बाबासाहेब स्वीकारले, परंतु अजून देखील आम्ही तथागतांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, जे तथागतांनी त्यांचे जे तत्वज्ञान, त्यांची जी मांडणी केलेली आहे ते समजून घेण्यात, समजून घेण्यात कुठेतरी कमी पडत आहोत, कुठेतरी उणे पडत आहोत. ते प्रकर्षाने जाणवतं. आता हे का जाणवतं त्याचं कारण असं आहे. म्हणजे आपण एक गोष्ट सांगतो तुम्हाला. पूर्वी सर्कशी हत्ती आणले जायची किंवा प्राणी आणले जायचे. अशीच एक सर्कस होती. त्या सर्कसच्या मालकानं जंगलातून एक छोटं हत्तीचं पिल्लू आणलं. पिल्लू छोटं होतं, त्याला साखळदंडानं बांधलं. साखळदंडानं बांधल्यानंतर ते पिल्लू आपलं गळत सोडलेलं होतं आणि मग ते मस्ती करायचं. ते साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करायचं. 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस, 15 दिवस अशी तरी प्रयत्न केलं आणि मग हळूहळू त्याच्या लक्षात आलं की हा साखळदंड मी तोडू शकत. त्याची मानसिकता काय झाली, हा साखळदंड मी तोडू शकत नाही. हळूहळू बरेच दिवस गेले. तो मोठा हत्ती झाला, अगदी बळदंड हत्ती. साखळदंड मात्र तोच होता. पण आता ते पिल्लू किंवा तो हत्ती ते साखळदंड तोडण्याचा प्रयत्नच करत नाही. खरं पाहता त्याने एक जर झटका दिला असता तर तो सहज साखळदंड तुटला असता. कारण ती जीर्ण होती, पूर्वीची होती, लहान होती, त्यावेळी त्याची आवाजाच्या बाहेरची होती. पण तो आता ते त्याला शक्य आहे. पण तो हत्ती प्रयत्न करत नाही. का? मानसिकता. मानसिकता आपल्याला फार प्रभाव करत असते, फार कार्य करत असते. माझ्या भावाला नाही पाहिजे नो. माझा मुद्दा हा आहे, आम्ही देखील आमची पूर्वीची जी मानसिकता आहे, पूर्वाश्रमीचे जे संस्कार आहेत, पूर्वाश्रमीचे जे काय आहे ते आपल्याला बदलावं लागेल. आपल्याला पुढे जावं लागेल, ते सोडावं लागेल, त्याचा त्याग पूर्णतः त्याग करावा लागेल. कारण तुम्हाला दुसरे उदाहरण देतो. जर आपण समजा बघा
एखादं भांड आहे, ते भांड आपल्याला भरायचं आहे, तर ते कधी भरू शकतो आपण? ते पूर्णतः रिकामा असेल तरच भरू शकतो, अन्यथा ते भरणार नाही. भरलेल्या भांड्यात पुन्हा पाणी ओतण्यात काही अर्थ नाही. तशाच पद्धतीनं जर आपल्याला बुद्धांकडे जायचं आहे, धम्माकडे वाटचाल करायची आहे, तर आधी आम्हाला रिकाम व्हावं. हा संबोध असा आहे, ही कल्पना मला अशी मांडायची आहे. मला हे सांगायचं आहे की पूर्वाश्रमीचं जे काही आमच्या मनात असेल, पूर्वाश्रमीचे 1000 वर्षाचे संस्कार आहे, पण ते जे 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 काही असेल ते आम्हाला सोडावं लागेल, आम्हाला रिकाम व्हावं लागेल. आणि जेव्हा आम्ही रिकामे होऊ तेव्हाच आमच्यामध्ये नव्यानं काहीतरी भरलं जाईल, नव्यानं काहीतरी ओढलं जाईल आणि आम्ही बुद्धाकडे सहज जाऊ. आणि म्हणून एक कवी म्हणतात बघा, जर बुद्धाकडे जायचं असेल तर आपल्या मनात जे विकार आहे, मनात जे जे काय आहे ते आपल्याला सोडावं लागेल. म्हणून एक कवी म्हणतात बघा, जागृततेला जाण्यासाठी, जागृततेला जाण्यासाठी चल उठ चित्त हो, शुद्ध करण्या चित्ताला आधी तू शून्य हो, आधी तू शून्य हो. भरले आहे सर्वांगात भले बुरे, भरले आहे सर्वांगात भले बुरे खरे खोटे, आंतरिक शुद्धतेला चल उठ आता तयार हो, आंतरिक शुद्धतेला चल उठ आता तयार हो. जोपासले आहे हव्यासाने, जोपासले आहे हव्यासाने मी माझे सारे सारे, भग्न होऊ दे सगळे, चल अंतर्मुक्तीला तयार हो, आधी तू शून्य हो. अनुभव हे समृद्ध, अनुभव हे समृद्ध, सगोल आणि परिपूर्ण अस्तित्वाच्या सत्यतेसाठी चल उठ तयार हो, आधी तू शून्य हो, आधी तू शून्य हो. जाण कारण आणि परिणाम, जाण कारण आणि परिणाम, जीवन जरा आणि मरण, उत्क्रांतीच्या मार्गासाठी चल आता प्रबुद्ध हो, चल आता प्रबुद्ध हो. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला जर बुद्धांकडे जायचं असेल तर आपल्याला शून्यत्व अनुभवाला लागेल, पूर्णतः रिकाम व्हावं लागेल, तरच आपण बुद्ध धम्म आणि उत्तमरित्या अभ्यासू शकू, अधिक उत्तमरित्या आपण बुद्धांच्या अधिकाधिक जवळ जाऊ शकू. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपलं जीवन हे अधिक सुखी, अधिक आनंदी होईल. मी मगाशी जो मुद्दा मांडला की बुद्धांमुळे माझं भलं होणार आहे, बुद्धांच्या विचाराने माझं कल्याण होणार आहे, हा विश्वास जर माझ्यामध्ये दृढ झाला, हा विश्वास जर आपल्यामध्ये रुजला, तरच आपण खऱ्या अर्थानं पूर्णतः आपण बुद्धाकडे वळू. नाहीतर आपली अवस्था टाळ्यात मारायचं जशी होते तशा प्रकारची. आपलं जे पाऊल आहे ते निश्चित असलं पाहिजे, आपली जो पथ आहे, जो मार्गावर आहे त्याच्यावर आपण अढळ असलं पाहिजे. जर आपण अढळ नसू, आपण जर डळमळीत तेने जर बुद्धाकडे जात असू, तर आपल्याला परिपूर्णता साधता येणार नाही. मग बुद्ध काय आहे, बुद्धाने काय केलं नेमकं? 2 मिनिटे आपण प्रयोग करूया. बुद्धाने बघा सतत 6 वर्ष ध्यानस्थ बसलेले आहेत, साधना केलेली आहे. बुद्ध सहज बुद्ध होत नाही, त्यांनी साधना केली आहे. मी सगळ्यांना त्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाला नम्र विनंती करतो, आपण प्रत्येकाने बघा 2 मिनिटे, 2 मिनिटे, केवळ 2 मिनिटे अतिशय स्तब्ध बसायचं आहे. सर्वांनी बघा, आता हात घ्यायचे आहे, आता हात घ्यायचे आहे, डाव्या हातामध्ये उजवा हात अक्षर स्पर्श करायचा आहे आणि एका मांडीवर डोळा जवळ ठेवा, डोळे बंद करा आणि येणारा जाणारा श्वास आज तथागतांच्या जयंती निमित्तानं आणि शांतपणे असू द्या. काय तेवढं महत्वाचं, फक्त शांत डोळे मिटा, श्वास घ्यायचा आहे, उच्छवास सोडायचा आहे, एक अनुभव घ्यायचा आहे. तथागताने नेमकं ध्यान कसं अनुभवलं असेल, तथागताने नेमकं काय केलं असेल, या ध्यानातून काय साध्य केलं असेल याचा एक अनुभव. 2 मिनिटे आपण शांत बसू शकतो का? तथागताने 6 वर्ष ध्यानस्थ राहिले, 6 वर्ष तपस्या केले. आपण 2 मिनिटे केवळ अनुभव घेणार आहोत. श्वास येतो आहे, उच्छवास जातो आहे, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर केवळ लक्ष द्यायचं आहे, केवळ अनुभव घ्यायचा आहे आणि अतिशय शांत बसायचं आहे, अतिशय शांत बसायचं. श्वास येतो आहे, उच्छवास जातो आहे, मन एकाग्र करायचं आहे. फार सुंदर. हळूहळू डोळे उघडा आणि इथे लक्ष द्या.
तर अशा प्रकारे फक्त 2 मिनिटे शांत राहणे किती अवघड आहे, फार अवघड आहे. कारण आपण जेव्हा डोळे बंद करतो किंवा अनेक विकार, ज्याला कथाकथांनी ब्रह्म भाषेत आपल्या पाली भाषेमध्ये मार असं म्हटलेलं आहे, हे नकारात्मक विचार, हे अनेक नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात, आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. तर अशा प्रकारे तथागतांनी तपस्या केली आहे. हे तथागत काय आहे? आपल्या भारतामध्ये अनेक पुरुषांची पूजा केली जाते, अनेकांची पूजा केली जाते. राम, कृष्ण, नंतर काय महेश, काय काय शिव, महेश, काय काय ब्रह्म, विष्णू, महेश, अशा अनेकांची पूजा केली जाते. त्यांना मोठं स्थान आहे त्या लोकांच्या, आपल्या बांधवांच्या जीवनामध्ये असं. पण या सगळ्यांचा विचार केला तर हे केवळ एकतर पौराणिक पुरुष आहेत किंवा काल्पनिक आहेत. हे सर्व काय आहे? एकतर पौराणिक आहेत, पुराणातले आहेत, पुराण पुरुष आहेत किंवा काल्पनिक आहेत. पण तथागतांचा विचार आपण जर केला तर तथागत ऐतिहासिक पुरुष आहेत. ऐतिहासिक आणि पौराणिक यामध्ये फार मोठं अंतर आहे. कशाला म्हणतो आपण इतिहास? तर भूतकाळातील घडलेल्या घटना जर पुराव्यानं सिद्ध होत असतील तर त्यालाच इतिहास मानला जातो. इतिहास हा पुरावा मागतो, कसोटी मागतो, सत्यता मानतो. म्हणून तथागत हे काय आहे? इतिहास पुरुष आहे. कारण तथागतांचा जन्म झालेला आहे, ते सिद्ध झालेला आहे. जेव्हा सगळ्यात अशोकाने बांधलेला स्तंभ लंबोनी येथे त्या स्तंभ होता, त्या स्तंभावर तोडलेला होता, तो जेव्हा सापडला तेव्हा हे सिद्ध झालं की तथागतांचा जन्म इथे झालेला आहे. अशा प्रकारे अनेक पुरावे आपण इथे जर जमिनीत खोदलं, कुठे खोदा तुम्ही, जे जे काही अवशेष पौराणिक सापडतात ते सगळे आपल्या धम्माशी, बुद्धाशी संबंधित आहे. त्याचं विकृतीकरण होत आहे तो भाग वेगळा. पांडव लेणीने, अमुक लेणीने केले, जे झालेच नाही ते लेणी बांधतील कुठून, असं तो आपला विषय नाही. आपला मुद्दा हा आहे की या भारताच्या प्रत्येक भूमीमध्ये या भारतातला मातीचा कण आणि कण बुद्धत्व बोलतो आहे, बुद्धाचा नाद करतो आहे. कारण या भारतामध्ये बुद्ध जन्मलेले आहे. नुसते जन्मलेले नाही, बघा आपल्या इतिहासात बघा अनेक राजे रजवाडे सगळ्या इतिहासात, परंतु जो सम्राट ज्याचं संपूर्ण भारतावर आणि विश्वाशी संबंध होते, ज्याच्या कारकिर्दीमध्ये भारत हे विश्वातील फार मोठा देश, सुवर्ण भूमी म्हणून ओळखली जायची, ज्याच्या कारकिर्दीत या आपल्या देशामध्ये अनेक विश्वविद्यालय होती, असं सम्राट अशोक आपल्याला सांगितलं जात नाही, दडवला जातो. तर अशा प्रकारे माझा मुद्दा हा आहे की तथागत गौतम बुद्ध हे इतिहास पुरुष आहे. इतिहासातील अनेक गोष्टी याचा पुरावा देत आहे आणि सम्राट अशोकानं फार मोठं कार्य केलं आहे. दुसरं जे कार्य केलेलं आहे ते अशी काही बुद्ध वेळी जी लोक आहेत त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये इंग्रजांचे देखील आपल्याला आभारी राहावं लागेल. इंग्रज अधिकारी कनिंगहॅम यांना ही सगळी जी बौद्ध स्थळ आहेत ती शोधण्याचा, सापडण्यात या मातेखाली गाडून गेलेली होती. फार मोठं योगदान आहे सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचं, फार मोठं योगदान आहे आपल्यासाठी. कारण त्यांच्याच मुळे आज भारतात बुद्ध झाले हे सिद्ध होत आहे. नाहीतर बुद्धाला देखील या लोकांनी पुराण पुरुष करून टाकलं असतं, पुराण पुरुष करून टाकलं असतं आणि त्याचं अस्तित्व हे नाकारलं असतं. माझा मुद्दा आहे बुद्ध इतिहास पुरुष आहे. त्याचं कारण हे आहे, हे जे काही हे कल्पनांच्या वावड्या उठवतात आणि कल्पनांवर त्यांचे जे जे काही धंदे चालू आहेत, बुद्धाने ते केलेले नाही. बुद्धाची विरासत आपला वारसा जतन करण्याचं काम त्या बुद्ध वेळाकारी अधिकाऱ्यांनी केलं, इंग्रज अधिकाऱ्यांनी केलं आहे, काही लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही चिनी प्रवासी संघ असेल यासाठी जे चिनी प्रवासी आहेत त्यांनी ते आले, ते सगळं लिहून ठेवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आज देखील आपल्याला ते अभ्यासाला मिळतं. असो आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. तथागतांचा जर विचार केला तर तथागतांचे जी शिकवण आहे ती कालसंगत आहे. कालसंगत याचा अर्थ आहे कालाबरोबर जाणारी आहे. जे आज बघा हजारो वर्ष झालेले आहेत, 2065 वर्ष झाले आहेत तथागतांचं. पण तरी देखील त्यांनी सांगितलेली शिकवण, त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान हे आज देखील लागू पडत आहे. परवा मध्ये माझं एक आर्टिकल होतं महामंगल सूक्त आणि आजचा समाज.
तर हे आज देखील तथागतांची शिकवण लागू पडते आहे आणि तथागतांनी सांगितलेली जी शिकवण आहे त्याच्या प्रत्यक्ष वाणीतून जे आलेलं आहे त्याला सुप्त असं म्हणतात आणि त्या इतर त्यांच्या प्रशंसेसाठी निर्माण केलेले असतील जे आपले इतर प्रत्येक जे असतील महंत असतील आपले काय म्हणून आपण त्यांना अरहंत असतील या सगळ्यांचे निर्माण केले त्याला आपण गाथा म्हणतो. सुद्ध आणि गाथा हा फरक नेमका लक्षात घ्या. तथागतांच्या मुखातून जे प्रत्यक्ष आलेलं आहे त्याला सुद्ध म्हणायचं. तथागत जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याच्या शिकवणीचा आपण काहींशी विचार केला पाहिजे. तथागत जेव्हा ध्यानातून बाहेर आले आणि त्यांनी जाणलं की पहिल्यांदा काय जाणलं की ह्या जगामध्ये दुःख आहे, या जगामध्ये दुःख आहे. दुःख म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीचा अतिरेक, एखाद्या उपभोगाचा अतिरेक, अतिरेक म्हणजे दुःख आहे. त्यांनी सांगितलं दुःख आहे, दुःख निवारण करता येतं, तो निवारण करण्याचा मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. दुसरे तथागतांवर आरोप केला जातो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म या पुस्तकामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा प्रश्न निर्माण केलेला आहे. बुद्ध जर सांगत असतील की जगात दुःख आहे तर काय बुद्धांचे विचार हे दुःख कवटाळणारे आहेत? काय बुद्धांचे विचार किंवा बुद्ध धम्म म्हणजे केवळ दुःख सांगणार आहे? तर अजिबात नाही. तथागत गौतम बुद्ध हे सौंदर्याचे भोगते होते, निसर्गाचा आस्वाद घेणारे होते, निसर्गाच्या सहवासात राहणारे होते, आनंद देणारे होते. तर तथागतांचा धम्म हा केवळ दुःख नसून तर दुःखावर मात कशी करता येईल हे सांगणारा राजमार्ग आहे. तथागतांचा धम्म हा मानवतेचा धर्म आहे, माणुसकीचा धर्म आहे. ह्या आपलं जीवन परिपूर्ण जर करायचं असेल बघा, जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा तिथे नीतीला सुरुवात झाली पाहिजे, नीतिमत्ता असली पाहिजे, संयम असला पाहिजे, विवेक असला पाहिजे. आपले प्रत्येकाचे विचार कसे असले पाहिजे? विवेकी असले पाहिजे. जर विवेक नसेल, आपल्या वर्तनात धम्म नसेल, आपल्या वर्तनात शील नसेल तर मग वादाला सुरुवात होते, बाबासाहेबांची जी भूमिका आहे आपल्याला तथागतांकडे घेऊन जाण्याची म्हणजे कन्वर्शन बाबासाहेबांनी केले आहे, धर्मांतर जे केलेलं आहे जी बाबासाहेबांची भूमिका आहे ती भूमिका हीच आहे की विनयशील नव समाज निर्माण करणं. बाबासाहेबांची भूमिका काय आहे? विनयशील नव समाज निर्माण करणं ही बाबासाहेबांची भूमिका आहे. आणि मग त्या भूमिकेतून आपण वाटचाल करत असताना आज 65 वर्षानंतर आपण तशाच प्रकारचा समाज निर्माण केला पाहिजे होता किंवा आपण तसे घडलो पाहिजे होतो. त्याचा परिणाम काय झाला असता? त्याचा परिणाम असा झाला असता की आपले जे इतर लोक आहेत, आपले मराठा बांधव आहेत, आपला कुणबी बांधव आहे, साणी माळी तेरी वंजारी भंडारी बांधव आहेत, त्यांना जेव्हा आपल्याकडे पाहिलं असतं आणि हे 65 वर्ष किती बदलले, किती विनयशील हे लोक वागतायत, किती चांगले हे लोक वागतायत, किती नम्र हे लोक वागतायत, हे जेव्हा त्यांनी पाहिलं असतं, त्यांनी अनुभवलं असतं, बाबासाहेबांची जी घोषणा होती सारा भारत की बुद्धमय करेल, ती लोक नक्की बुद्धांकडे वळली असतील. आता कोण वळत आहेत बुद्धांकडे? जे सुशिक्षित आहेत, ज्यांना समजतं ते आता हळूहळू वळत आहेत. पण जर ह्या 65 वर्षात आपण जर चांगल्या प्रकारे तयार झालो असतो, आपण जर विनयशील झालो असतो, आपण जर अष्टांग मार्गाचं आचरण केलं असतं तर आपण देखील आपल्याकडे पाहून ते लोक निश्चित तथागतांकडे बुद्धांकडे वळले असते. तथागतांनी सांगितलेला अष्टांग मार्ग काय आहे त्याची थोडक्यात आपण केवळ ओळख करून घेऊया. का ओळख करून घ्यायची आहे? कारण त्या अष्टांग मार्गाचा प्रभाव असा आहे, परिणाम असा आहे, त्याचं जर आपण पालन केलं तर आपलं जीवन जे आहे, आपलं वर्तन जे आहे, आपलं वागणं जे आहे, आपला एकमेकांशी येणारा जो संबंध आहे हा संबंध अधिक सम्यक होतो, अधिक चांगला होतो, अधिक योग्य होतो, अधिक परिपूर्ण होतो. तर धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून धम्म म्हणजे काय आहे? माणसाचा माणसाशी संबंध. माणसाचा माणसाशी संबंध म्हणजे धम्म आहे. तुम्हाला काय वाटतं? समजा बघा, अंगुलीमाल आणि तथागतांची भेट आठवा.
अंगुलीमाला आणि तथागत समोरासमोर भेटले आहेत. ते अंगुलीमाला म्हटले असते की चल इथे बस, मी तुला त्रिसरण सांगतो, पंचशील सांगतो, चल घरात घर आणि तू माझा ऐक. तरच ऐकला असता का तो अंगुलीमाल? कदाचित ऐकला नसता. तर तथागताने हे कर्मकांड नाकारलेलं आहे. तथागताने त्याला नेमकी जाणीव करून दिली आणि बाबा तू तसा नाहीस, तू कोण आहेस याची ओळख करून दिली आणि तू जागृत झालेला आहे. आणि मग अंगुलीमाल देखील बदलतो. तर अशा प्रकारे आपल्याला जर बदलायचं असेल, आपलं जीवन जर सुखी आनंदी चांगलं बनवायचं असेल, एक परिपूर्ण माणूस आपल्याला निर्माण व्हायचा असेल, तर आपल्याला हे अष्टांग मार्ग समजून घेतले पाहिजे. आणखी काय समजून घ्यायचे आहे तर आपल्या भावी पिढीसाठी, आपली भावी पिढी ही अधिक सुदृढ व्हावी, अधिक चांगली व्हावी. माझी जी मुलं आहेत आपली ती अधिक चांगली व्हावी, अधिक संस्कारी व्हावी, अधिक विनयशील व्हावी, अधिक शीलवान व्हावी. यासाठी आपल्याला ह्या अष्टांग मार्गाचं पालन करावंच लागेल. त्याच्यातला पहिला आहे बघा सम्यक दृष्टी. दृष्टी म्हणजे पाहणे, पण केवळ पाहणे नाही. दृष्टी म्हणजे काय? जे आहे त्याचं सत्य दर्शन, अस्तित्वाचं सत्य दर्शन. आपण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं मानायला शिकलं पाहिजे. पुढे आहे सम्यक स्मृती. स्मृती म्हणजे जागृतता. आपण कायम जागृत असलं पाहिजे. माझं बोलणं, माझं चालणं, माझं काम, आपल्या कामाप्रती आपण सजग असलं पाहिजे. जागृतता आपल्यामध्ये असली पाहिजे. पुढचं आहे सम्यक वाचा. वाचा म्हणजे बोलणं, वाणी. आपली वाणी ही उचित असली पाहिजे. कारण जेव्हा एकमेकांशी आपले जेव्हा संबंध येतात, आपली जर वाणी कठोर असेल, शिवाय देणारी जर वाणी असेल तर कोणीही आपल्या जवळ येणार नाही. आपली वाचा उचित असली पाहिजे. पुढचं महत्वाचं आहे बघा आपली आजीविका. आजीविका म्हणजे आपलं नेहमीच जे चरित्रार्थ जो आपण चालवत आहोत हा देखील उचित प्रकारे असलं पाहिजे. आपल्या येणारं उत्पन्न जे आहे ते योग्य मार्गाने आलं असलं पाहिजे. कष्टानं, श्रमानं आणि चांगल्या मार्गाने आपण मिळवलं पाहिजे. सम्यक आजीविका फार महत्वाची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी आहे पुढचं जे आहे ते सम्यक संकल्प ज्याला आपण. तर हा संकल्प केला पाहिजे, आपण दृढ निश्चय केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी बघा शैक्षणिक याच्यामध्ये वाटचाल करत असताना निश्चय असला पाहिजे, मी हे होणार म्हणजे होणार. युपीएससी एमपीएससी मध्ये आपल्या कोकण विभागातून फार अपवादात्मक मुलं आहेत, फार अपवादात्मक. तिकडे कोण वळतच नाही. दुसरं, मुलांमध्ये काहीसा असा मोकळेपणा आलेला आहे. त्यांचं मोबाईल आणि ते असं त्यांचं जग बनतं आणि जे काय असं वाटायला लागलं. तर मुलांनी हे समजून घेतलं पाहिजे की दृढ निश्चय केला पाहिजे. कारण तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये जर योग्य संकल्प केला आणि विद्यार्थी दशेत जर चांगल्या प्रकारे वाटचाल केली तर पुढच्या आयुष्यात जर तुम्ही चांगले अधिकारी झाला, क्लास वन ऑफिसर झाला, तर पुढचं आयुष्य तुमचं आनंददायी आहे. मोबाईल काय, तुम्ही आणखी काय काय घेऊ शकता, सगळी सुद्धा तुमच्या पायाची लोळत घेते. यासाठी तुम्ही योग्य संकल्प केला पाहिजे. दुसरा, सम्यक कर्मान, ज्याला कर्म म्हणतो, प्रयत्न. आपले प्रयत्न ही योग्य असले पाहिजे. सम्यक व्यायाम. व्यायाम म्हणजे व्यायाम कसरत नव्हे, प्रयत्न. योग्य प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि शेवटचा आहे सम्यक समाधी. समाधी म्हणजे परिपूर्णता. आपण आपल्या जीवनामध्ये एक माणूस म्हणून परिपूर्णता साधली पाहिजे. तर हे आधी असताना मार्ग फार महत्वाचे आहे. याचं पालन जर आपण केलं तर आपलं जीवन अधिक सुखी, अधिक आनंदी, अधिक गतिमान होऊ शकतं. त्यानंतर आज तथागतांच्या जयंती निमित्तानं या वैशाखी पौर्णिमेचं फार महत्व आहे. कारण तथागतांच्या जीवनात आणि घटना ह्या वैशाखी पौर्णिमेला घडलेल्या आहेत. जन्म असेल, त्यांना बोधी प्राप्त झालेली असेल आणि निर्माण झालेलं आहे, ते देखील वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे. आणि मग या वैशाख पौर्णिमे निमित्तानं तथागतांची महत्वाची जी शिकवण आहे ती आपण विविध गाथा किंवा विविध प्रसंगी आपण जे ऐकत असतो, त्या गाथांमधून आपण ऐकत असतो ते म्हणजे पहा महामंगल सूक्त. महामंगल सूक्तातून जगाला कल्याणकारी, उत्तम आणि सुखी जीवन कसं जगता येईल यासाठी तथागतांनी महामंगल सूक्त सांगितलेलं आहे. तर हे महामंगल सूत्र देखील आपण नीट समजून घेतलं पाहिजे.
बाबासाहेबांनी आपल्याला तथागताच्या ओढी टाकलेल्या आहे, तथागतांच्या धम्माच्या जवळ नेलेला आहे. पण जर आपण तथागताला नीट समजून घेतलं नाही, नीट उमजून घेतलं नाही, त्यांची शिकवण जर आपण जाणून घेतली नाही, तर बुद्ध असूनही म्हणजे जवळ पाणी असून देखील आपण तहानलेले राहू, किंवा बुद्ध आपल्या जवळ असून सुद्धा आपण बुद्धांच्या शिकवणीपासून कोसू दूर राहू. याचे एक उदाहरण सांगतो, छोटस उदाहरण आहे पण फार मजेशीर आहे बघा. एक तरुण असतो, तो तरुण आपल्या घरी जगप्रसिद्ध अशा पिकासोचं चित्र आणतो आणि ते चित्र भिंतीवर लावतो. जगप्रसिद्ध अशा चित्रकाराचं ते चित्र असतं आणि ते चित्र त्याची घरी तो आणि त्याची आई दोघेच असतात. ती आई रोज पाहत असते. तो मुलगा कलेचा पुत्र असतो, आईला काय त्या कलेविषयी फारशी जाणीव नसते. एकदा तो मुलगा एक चित्रकलेचं फार मोठं प्रदर्शन लागतं आणि त्या प्रदर्शनामध्ये आईला घेऊन जातो. आईला दाखवतो ते चित्र वगैरे आणि ते पाहत असताना त्याच्यामध्ये एक तिच्या घरातील ते चित्र असतं आणि मग तिला आश्चर्य वाटलं, आणि काय हे तर माझ्या घरी पण आहे, आपल्या घरी पण आहे आणि हे चित्र या प्रदर्शनात का? बघा माझ्या भावानं बहिणीनं माझा मुद्दा आहे, ते चित्र जगप्रसिद्ध चित्रकार पिकासोचं आहे. परंतु त्या आईला काय वाटतंय की हे चित्र आपल्या घरात दिलं आहे. त्याचं कारण काय? तिला त्या कलेविषयी, तिला त्या चित्रकाराविषयी जाणीव नाही, तिला त्या चित्रकाराविषयी आत्मीयता नाही, तिला त्या चित्रकाराविषयी जास्त माहिती नाही आणि त्यामुळे ते तिला सामान्य चित्र वाटतं. माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल माझ्या भावांनो आणि बहिणींनो. माझा मुद्दा हा आहे की आपण देखील जर बुद्धाला जाणून घेतलं नाही तर बुद्ध आमच्या जवळ आहेत, बुद्ध आमच्या घरी आहेत, बुद्ध आमच्या ओठात आहेत, पण जर जाणून आपण घेतलं नाही तर बुद्धांच्या ह्या शिकवणीपासून, बुद्धांच्या ह्या विचारापासून आपण दूर राहू असं मला वाटतं. आणि म्हणून बुद्धांचे तत्वज्ञान आपण नीट समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं महामंडळ सूक्त बघा, त्याच्यातला पहिलं जे कर्म आहे ते बघा, असे वनाच बालानम पंडितानम च सेवनम पूजाच पूजनी गानम एकदम मंगलम उत्तम. असे वनाच बालम, बालम कोणाला म्हटलंय? बाल म्हणजे मूर्ख. तथागत म्हणतात मूर्खांची संगत करायची नाही. मग कोणाची? पंडित म्हणजे शहाणे, विद्वान, जे विद्वान आहेत, जे विवेकशील आहेत, अशा लोकांच्या आपण सानिध्यात राहायला पाहिजे. आपला मुद्दा हा होता की तथागत आपल्याला सांगतायत की आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. वाईट संगतीचे परिणाम काय असतात त्याचा अनुभव माझ्यापेक्षा आपल्या अनेक लोकांना हा चांगला असू शकतो. तर आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. आपण नम्र असलं पाहिजे, गौरव करायला शिकलं पाहिजे, क्षमाशील असलं पाहिजे, आपल्यामध्ये लीनता असली पाहिजे, शांती असली पाहिजे, आपण साधना केली पाहिजे आणि आपलं चरित्र हे निष्कलंक असतं. त्याचा एकंदरीत हा या महामंगल सूत्राचा सार आहे. आणि मग हे जर सगळ्या गोष्टी आपल्या अंगी याव्यात, आपलं वर्तन परिवर्तन कशा प्रकारचं असायला पाहिजे, मग मी माझं वर्तन परिवर्तन कशामध्ये बोलायचं, किंवा मला कोणतं परिमाण लावायचं, किंवा माणसाच्या वर्तनाचं परिमाण काय, तर ह्या तुम्हाला आपल्याला काहीतरी आरसा पाहिजे. आरसा पण महत्वाचा आहे. राहुलाचा आणि तथागतांचा एक संवाद झालेला होता. तर तथागतांनी राहुलाला प्रश्न विचारलेला होता की आरशाचं महत्व काय. तुम्हाला राहुल म्हणालेला होता की आरसा हा आपली प्रतिमा दाखवतो, आरसा हा आपली प्रतिमा दाखवतो. तर तथागतांचं मत आहे की आरसा केवळ प्रतिमा दाखवत नाही, तर आरसा हा आपल्याला सत्य दर्शन देतो, मी काय आहे. मग तशा प्रकारे आपला आरसा काय, हा आरसा देखील तथागताने आपल्याला सांगितलेला आहे. आणि तो आरसा म्हणजे पंचशील. पंचशील हा आपल्या वर्तन परिवर्तनाचा आरसा आहे.
आपण प्रत्येकाने आपल्याला त्या आरशामध्ये आपण तोललं पाहिजे किंवा ते परिमाण नेहमी आपण आपल्या वर्तनाला लावलं पाहिजे. पंचशील आपण नेहमीच म्हणतो बघा, पानाची पाट्या वेरमणी, हिंसा करायची नाही, आधीन दाना वेरमणी, जे माझा नाही ते घ्यायचं नाही, कामे श्रीचारा वेरमणी, जे दुराचारापासून वाईट कृतीपासून अलिप्त राहायचं आहे, मुस्तामादा वेरमणी, खोटं बोलायचं नाही. आणि शेवटचं आहे बघा, सुरा मेरय मज्ज पमाद थाना वेरमणी सिकापदम समाधी, म्हणजे नशा आणणारे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांच्या सेवनापासून किंवा मद्य यासारखे जे पदार्थ आहेत किंवा चेविंग तंबाखू टोबॅको वगैरे यासारखे जे पदार्थ आहेत यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे, तसा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं जर आपण वागलो, पंचशिलामध्ये जर आपण आपल्या स्वतःला जर तोललं, मापलं, तर आपलं जीवन हे अधिक सुखी होईल, अधिक आनंददायी होईल असं मला वाटतं. या ठिकाणी तुम्ही मला ऐकून घेतला, एक अर्धा तास मी बोलतो आहे, मला समजून घेतला आहे. शेवटचा भाग थोडंसं काही तुम्हाला सांगावं लागला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आयोजकांच्या सूचनेवरून मी या ठिकाणी थांबतो. आपण मला बोलायची संधी दिली, अतिशय शांतपणे ग्रहण केलं, मी आपला निश्चित आभारी आहे. जय भीम, नमो बुद्धाय. साहेब आपण इथे आला, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल नवजुवान कौशल्य विकास मंडळ राजवले, शाखा क्रमांक 42 आदर्श महिला मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, विनेरी विभागाच्या वतीने आपल्या विचाराचं मनपूर्वक स्वागत करतो. मी आपले आभार मानणार नाही, कारण आपण लोकांपर्यंत जाऊन समाज प्रबोधन करता हा एक बुद्धांचा संकल्प आहे. तो संकल्प तुम्ही लोकांपर्यंत आम्ही जे करू शकत नाही तुम्ही करता, मी आमच्यासाठी आदर्श आहे आणि म्हणून मी तुमचा आभार मानणार नाही. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपणास 10 मिनिटं रेस्ट आहे, ते रेस्टसाठी तुम्हाला सर्वांना अल्पोपहार या ठिकाणी ठेवलेला आहे. तो झाल्यानंतर पुन्हा थोडा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, त्यावेळेला सर्वांनी शांततेचं सहकार्य द्याल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. जय भीम. या ठिकाणी मुंबईहून आलेले मी व्यक्त करतो की मुंबईहून आलेले संतोष कासाळे यांच्या आपल्या नागोली गाव आहे आणि या गावातून त्यांनी पहिल्यापासून त्यांना समाजकार्यामध्ये खूप गौरव आहे. त्यांनी आपल्या विभागाच्या महाकार्यामध्ये आमदारकी निवडली आणि मुंबईमध्ये त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या मोठमोठ्या कार्यकर्त्यांबरोबर आपलं एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे. आणि आज त्या आपल्या विभागामध्ये तालुक्यावरती राजरत्न आंबेडकर यांच्या संघाती चांगल्या प्रकारे त्यांचं जवळीक आहे आणि कामकाज चांगल्या पद्धतीचं सुरू आहे. मी त्यांच्याबरोबर पंचायत समितीमध्ये सुद्धा गेलो होतो आणि त्या ठिकाणी खूप आपल्या समाजाचे जे लोक आहेत ते गौरव पंचायत समितीमध्ये एकही रुपया न घेता समाजसेवा म्हणून या ऑफिसमध्ये संध्याकाळी लोक प्रगती या ठिकाणी जातात आणि आपली सेवा देतात, समाजाची प्रगती व्हावी यासाठी आपला वेळ करून 2 तास 4 तास काम करतात. अशा ठिकाणी संतोष कासाळ्यांच्या बरोबर गेलो, इतकं लोक होते की गाव कसा आहे, गाव कसा आहे. मला पण बरं वाटतं की आमच्या विभागाचा एक माणूस या ठिकाणी मोठ्या मुद्द्यावरती असणारी लोक एवढ्या प्रमाणात लोक करतात, अशी लौकिकता मिळवणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले. तर त्यांनी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांनी त्याचं आपलं 10 मिनिटात मनोगत मांडावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी जय भीम म्हणालो, मी जय भीम याच्यासाठी म्हणालो की आपला समाज जागृत आहे की नाही, बरोबर की नाही, की झोपलेला आहे. जय भीम म्हणजे लोहार नव्हे, जय भीम म्हणजे लोहार नव्हे,
अन्यायाचा प्रतिकार आहे, ज्याच्या महापुरुषांनी भारत देशामध्ये क्रांती केली, त्या महापुरुषांना त्रिवार वंदन. या ठिकाणी आजचा जयंती सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये कुर्ला ते तामाणे विनय विभाग तसेच राजीवली या मंडळाच्या वतीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. 10 मिनिटं मला दिलेले आहेत, 10 मिनिटच बोलणार आहे, 10 मिनिटाच्या वरती मी बोलणार नाही. कारण कसं आहे की थोडासा वेळ जो आहे तो मला जो दिलेला आहे तो वेळ खूप म्हणजे वेगळा आहे आणि म्हणून साठी मी 10 मिनिटच घेणार आहे. या ठिकाणी माझी ओळख आमच्या किशोरदादांनी करून दिले. माझं नाव संतोष कासारे, संतोष बाळाराव कासारे. माझे वडील हवालदार म्हणून लोकांना परिचित होते. बालपणापासून समाजकार्याचं वेळ होतं. धार्मिक कार्य करत असताना आज तुमच्याच आशीर्वादाने 3 वेळा कोकण अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. थोडस संस्थेची ओळख सांगतो तुम्हाला. ही संस्था बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे, मातृसंस्था आहे आणि या संस्थेचं कामकाज करत असताना संस्थेचे ध्येय उद्दिष्ट जे आहेत ते थोडेसे बाजूला राहिले. आम्हाला जवळ करून राजरत्न साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपला समाज ध्येय उद्दिष्टांपासून हा खूप लांब जातोय आणि म्हणून आपल्याला या ध्येय उद्दिष्टांवरती काम करायचं आहे. या ठिकाणी मला सांगा की आता तुम्ही येताना विहारामध्ये काय घेऊन आलात? विहारात काय घेऊन आलात? काय मागणार आहात का? म्हणजे बुद्धाकडे येताना आपण नारळ, कोंबडं किंवा इतर काय आणलं का? आपण नवस करतोय का? काय मागण्यासाठी आलोय का? नाही. आता आमचे गुरुजी कासारे गुरुजी तुम्हाला सांगत होते बरोबर. आम्ही धर्म म्हणजे काय ते त्यांनी सांगितलं. धर्म म्हणजे विचार. आम्हाला फक्त विचार इथून घेऊन जायचंय, बाकी काय तुम्हाला बोलणार नाही. शिवबुद्धी वाटते ती गोष्ट वेगळी बरोबर ना, तो आज खूप फार आहे. पण इथे विहारामध्ये मात्र आम्हाला विचार मिळतात. आता त्याच्यामध्ये बघा पहिला विचार आहे प्रज्ञा. काय आहे प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा शब्द आहे ना म्हणजे एवढा जड वाटतो आम्हाला की आम्हाला प्रज्ञा कधी समजत नाही. पण प्रज्ञा म्हणजे काय की एखाद्या विषयाचं आकलन करणे म्हणजे प्रज्ञा. एखादा विषय समजून घेणे म्हणजे प्रज्ञा. आता गुरुजीने विषय सांगितले कासारे गुरुजीने इथे, परंतु तो कितपत समजला या विषयाचं आकलन केलं तर आम्ही त्याच्यावरती नक्कीच त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करू म्हणजेच प्रज्ञा. दुसरा विषय आहे शील. आता शील 2 शब्द आहेत. शील म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं आचरण याला शील म्हणतो. जसं आता तुम्ही सांगितलं ना की सुरा मेरे म्हणजे प्रमाणे भाना वेर मनी शिक्षा बदल समाज आहे. मी मध्य आणि मोहन पडणाऱ्या वस्तूंपासून अलिप्त आहे. म्हणजेच काय दिवसभर बुद्ध आणि संध्याकाळी बेशुद्ध. हे जर आकलन झालं म्हणजे आपली प्रज्ञा जागृत होते आणि म्हणून आम्ही शील संपादन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आम्ही समाधी बरोबर शील समाधी म्हणतो. हे जर जागृत जर आम्ही असलो काय तर खऱ्या अर्थाने आम्ही आमचं जीवन व्यतीत करू म्हणून समाधी. आणि प्रज्ञाशील करुणा. करुणा म्हणजे मैत्री, आदर भाव. एका दुसऱ्या बरोबर काय आम्ही मैत्रीने वागलं पाहिजे, भावाने भाव बरोबर. त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावाबरोबर, गावाने आमच्या राज्याबरोबर, राज्याने आमच्या देशाबरोबर. मग मला सांगा जर आम्ही मैत्री भावने राहत असलो तर खऱ्या अर्थाने आम्ही बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं की हा भारत प्रबुद्ध भारत करायचा आहे ना, भारत गौरवमय करायचा आहे. भारत गौरवमय करण्यासाठी आमच्या जयंतीला फक्त कोण असतात? आम्ही बरोबर.
आता आमच्या बंधूंनी सांगितलं 3,500 म्हणजे 3,500च्या वरती पण 3,600 लोकांना मी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. जरा टाळ्या तर वाजवा. अहो 3,500 काय तुमच्या बाजूच्या एक व्यक्तीला तुम्ही बुद्ध बनवू शकत नाही. आगरी समाज, कोळी समाज, चर्मकार समाज, मातंग समाज, ढोल समाज अशा पद्धतीने काय आम्ही जाऊन त्यांना ही प्रज्ञाशील करुणा समजावून सांगितली, मैत्री भावना समजावून सांगितली आणि मग बुद्धांचं कार्य समजावून सांगितलं. जसं आता तुम्हाला सांगितलं ना की बुद्ध काय हे फक्त विचार देतात, आम्ही कधीच त्याच्याकडे नमस मागत नाही. मग मला सांगा की या ठिकाणी आम्ही काय बुद्धांच्या धर्माकडे जर जात असलो तर धर्म आचरणात असायला पाहिजे की नाही. या ठिकाणी बऱ्याच जणांना दादरची चैत्यभूमी माहितीये की कुठे दादरला, पण रमाईची चैत्यभूमी कुठे कुठे यस त्यांच्यासाठी जाणं दोघांना. कारण काय आमच्या भगिनी रमाई मित्रमंडळ होऊन कधी कधी नाव देतात, रमाईच्या लेखी असतात, पण रमाई त्यांना माहित नसते. एक विषय तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस महापरिषद असते त्यावेळेस शाहू महाराज रमाईला निमंत्रण देण्यासाठी येतात. बाबासाहेबांना नव्हे, बाबासाहेबांना जेव्हा भेटीला येतात बाबासाहेब म्हणतात शाहू महाराज तुम्ही माझ्याकडे येण्यापेक्षा मी तुमच्याकडे आला असतो, तुम्ही फक्त काय मला बोलावलं धाडायचं. त्यावेळेस शाहू महाराज म्हणतात की मी राजा जरी असेल तर करवी संसारचा, पण तुम्ही ज्ञानाचे राजा. बाबासाहेब हे ज्ञानाचे राजे आहेत. शाहूराजे त्यांना भेटायला येतात, भेटायला येत असताना दादर चढत असतात आणि वरती पहिल्या माळ्यावरती बाबासाहेबांच्या रूम आहेत. अजून तुम्हाला पाहायला मिळतील डबल चाळीमध्ये 2 रूम आहेत. 5 डिसेंबरला त्या ओपन असतात, तुम्ही कधी जाऊन बघू शकता. किती लोकांनी बघितल्या बाबासाहेबांचे रूम नाही बघितला. तर ह्या 5 डिसेंबरला तुम्ही नक्कीच या, तुम्हाला मी दाखवतो बाबासाहेबांचे 2 रूम डबल चाळीमध्ये पर्यंत. मग त्या ठिकाणी शाहू महाराज येतात आणि शाहू महाराज आल्यानंतर बाबासाहेब सांगतात रमाईला रामू राजेवरती येत आहे, ओवाळणीचं ताक तयार कर. ओवाळणीचं ताक तयार करत असताना रमाई समोर येते, रमाई ओवाळणी करते आणि ओवाळणी करत असताना रमाईची नजर खाली असते. शाहू महाराजांचं लक्ष जातं की रमाई ही वरती बघत नाही, खाली बघते. आणि मग शाहू महाराज म्हणतात की मला माहित नव्हतं की या घरामध्ये माझी मोठी बहीण गेली आहे. रमाईला कोणती उपमा देतात? मोठ्या बहिणीची उपमा देतात. कारण शाहू महाराज बघतात की रमाई खाली का बघते, का बघत असेल? तिच्या अंगावरती 7 ठिगळ्यांची साडी होती. आज आमचं जर कपाट उघडलं ना तर घरात धगधग पडतात. बरोबर, साड्यांच्या जेवढ्या घड्या आहेत त्या पटापट पडत असतात खाली, एवढ्या साड्या. आणि त्यावेळेस शाहू महाराजांनी जेव्हा रमाईला बघितलं, आपला फेटा काढला आणि रमाईच्या चरणावरती ठेवला. एक राजा होता, त्याने जर असा विचार केला असता दागदागिने गळ्यातले काढले असते, रमाईच्या अंगावरती फेकले असते आणि सांगितलं असतं याच्यातून दागदागिने घे, कुटुंब चालव. परंतु शाहू महाराजांनी काय केला, आपली जी पगडी ज्याच्यामध्ये राजाची इज्जत असते आणि ही इज्जत आपल्या बहिणीच्या चरणावरती ठेवली. विचार करा की शाहू राजांचं बाबासाहेबांबरोबर जे अतूट नातं होतं त्याच्यातून रमाईला त्यांनी काय आपल्या इज्जतीचा फेटा हा चरणावरती ठेवला. आणि मग बाबासाहेबांची ज्यावेळेस सभा असते, सत्कार असतो, त्यावेळेस ती रमाई तो फेटा नेसून काय तिथे जात असते. आजची परिस्थिती आमच्या भगिनीची अशी आहे का? नाही. मग आम्हाला एक दिवस जयंती करायची आहे. किती वाजता आलो मी? लवकर आलो का? नाही. कुठेतरी आम्हाला जसं मुलीने सांगितलं की आम्हाला आर्गवण घेऊन चालणार नाही.
ते पूर्ण घ्यावं लागेल. याचं कारण की आता जर आम्ही एखाद्या मुलाला मुलगी बघायला गेलो तर पहिल्यांदा मुलीचा बाप विचारतो, आई विचारते गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, त्याचं स्वतःचं घर आहे का, बरोबर ना, तो एकटाच राहतो का, म्हणजे पुढची मुलीची सोय झाली. पण तुम्ही मुलीला विचारा की बाळा तुला तिसरं पद्धतशीर येते का, काय होईल, काय प्रश्न असेल, काय उत्तर असेल, माझ्या मुलीला तिसरं पद्धतशीर येत नाही. जर माझ्या मुलीला तिसरं पद्धतशीर येत नसेल, काय ती धर्माच्या वाटेने जर गेलीच नसेल तर मला सांगा ती येणार अगोदर हा घडवेल का? मग मला सांगा तर तिच्या मुलाला वेगळं कोणतं वाईट वळण लागायला नको, व्यसन लागायला नको, तर पहिल्यांदा तिला तिसरं पद्धतशीर आलं पाहिजे की नाही, तिने त्याचं आचरण केलं पाहिजे की नाही. सकाळी तिने किंवा संध्याकाळी काय आपल्या बाळाला घेऊन तिसरं पद्धतशीर घेतलं पाहिजे की नाही, घेतो का आम्ही? अगदी इमानदारीने सांगा. यांच्यासाठी जोरदार या भगिनी, कारण आम्ही घडलो पाहिजे, आम्ही बिघडलो, बरोबर ना, आम्ही घडायला पाहिजे होतं. 60 वर्षामध्ये आता भगिनीने सांगितलं ना की 60 वर्षाचा कालावधी गेला तरी पण आम्ही काय केला, घडण्याच्या ऐवजी आम्ही बिघडत गेलो. परंतु आज परिस्थिती अशी आहे, जरी आम्ही त्या पद्धतीने चालत आहोत तरी सुद्धा आम्ही विज्ञान युगाकडे चाललेलो आहोत. आज आम्ही विज्ञान युगाकडे चाललेलो आहेत आणि म्हणून बाबासाहेबांना अमेरिका काय म्हणते, सिम्बॉल ऑफ द नॉलेज, बरोबर ना. तर आम्हाला घडवणारा जर बाबासाहेब असेल, रमाई असेल, तर आम्ही त्यांचा वारसा जोपासला पाहिजे की नाही. जाता जाता 10 मिनिटं दिली होती, बरोबर, जाता जाता तुम्हाला मी एक 2च शब्द सांगून जाईल. रमाई सत्काराला जात असताना बाबासाहेब बघतात आणि बाबासाहेबांना पाहिल्यानंतर खूप हळहळ होते, कारण मी बॅरिस्टर आणि माझी रामू ही फेटा घालून समोर आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, धनी धरले ते उदय भीमाचे, फेटा घालून दिसली तारमा, धनी धरले ते उदय भीमाचे, फेटा घालून दिसली तारमा, तुझ्या त्यागाला सीमा उरली, मागतो तुझी मी क्षमा. अशा पद्धतीने बाबासाहेब आपल्या रामूची क्षमा मागतात. या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही, या ठिकाणी खूप वेळ आहे, परंतु जी वेळ आहे, जर तुमच्या पोटामध्ये भुकेचा डोक उसळला असेल तर कुठलंही ज्ञान काय ते तुम्हाला आवडणार नाही आणि म्हणून मी तुमची सर्वांची इथेच रजा घेतो. संध्याकाळी मी तुम्हाला भेटणार आहे, बरोबर ना, संध्याकाळी स्टेज आहे, तर या ठिकाणी मी तुमची रजा घेतो आणि सर्वांना सविनय जय भीम आणि जय जित्या पुन्हा शुभेच्छा. भागातील सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते, आजच्या कामकाजाचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय जाधवजी, मी आता कोणाची नावं घेणार नाही, कारण सर्व जे लोक आहेत हे आपल्या कामकाजाशी निगडीत आहेत, ओळख परिचयाशी निगडीत आहेत आणि समाज प्रबोधन करणारी मंडळी आहेत. तरी बंधुजनो, मला एकच आता म्हणायचं आहे, कारण मला वेळ दिले किती 2 मिनिटं तर 5 मिनिटांमध्ये मला बोलायचं आहे. तरी बंधुजनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत असताना, भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा आपण अभिवादन करतो. या महामानवांनी खरोखर काहीतरी क्रांती घडवली आणि त्यांचा जो इतिहास आपल्या समोर ठेवला हा अक्षरशः वाखाणण्यासारखा आहे. आदरणीय कासारे गुरुजींनी सांगितले त्याप्रमाणे कासारे आणखी आपले बंधू यांनी सांगितलं. तर बंधूजींना मी एकच म्हणतो की आपण बौद्ध धर्म घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी किती प्रयत्न केले असते. बाबासाहेबांना आपण बाबासाहेब म्हणतो की नाही, हो तरी बोला नाही तर नाही तरी बरोबर ना. बाबासाहेबांनी किती अपक्ष
बाबासाहेब आपण बाबासाहेबांना बाबासाहेब म्हणतो. मग बाबासाहेबांची मुळे ती आपली कोणतरी नातेवाईक असतील ना, अपत्य असतील ना, बहीण असेल, भाव असेल, किती अपत्य होते सांगा? कोण सांगते? 14 रद्द होते. हा, बाबासाहेबांना अपत्य किती होती? 14 मुलं झाले त्यांना त्या 14 मुलं. प्रिय बंधूजनो, यशवंतराव आंबेडकर पहिले चिरंजीव त्यांचे, 2 नंबर राजाराम, तिसरी मुलगी इंदुबाई, चौथी गंगाधर आणि 5वा राजरत्न. जर आपल्याला बाबासाहेब, आपण त्यांना बाबासाहेब म्हणतो ना, बाबासाहेबांची मुलं जर आपली कोण आहेत ह्यांना जर आपण ओळखत नसो तर बाबासाहेबांनी दिलेला धम्म आपण कितपत आपल्या भावाबंधाची सर्वांची वापरतो, कसं करतोय, कसं राहावं, कसं बोलावं. आदरणीय गुरुजीने मगाशी सांगितलं, कुठली गोष्ट कष्टाने कमवायची असते आणि कष्टाने कमवायची असताना आपण अष्टांगिक मार्गाची कशी आपण उपयोग करून घेतले पाहिजे, त्या उपयोगाची आपण कशा प्रकारे उपस्थित राहिलं पाहिजे. प्रिय बंधूजनो, साहेबांनी सांगितलं की पूर्वीचा काळ बघितला पाहिजे. एखाद्या मारवाड्याकडे गेलो, माझ्या मुलाला एक जम्पर दे, एक छोट सदरा दे किंवा एखादं बॉडी बनियान दे, तर तो काय करायचा, दुकानातून माल काढायचा आणि पायाच्या अंगठ्याने तो जमिनीवर पुसायचा आणि त्याला डाग लावून द्यायचा. का? तर महारा मागायच्या मुलांनी काही चांगले कपडे घालू नये. तुम्ही आता महाराज का बौद्ध झाले, आपण हिमतीने सामने व्हायला चॅलेंज केलं पाहिजे. आपण काय चॅलेंज केलं पाहिजे? मी सुद्धा कुठल्या गोष्टीने कमी नाही असं चॅलेंज केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलो, पण शिकल्यानंतर भरतो समाज गेला एक बाजूला. मोठमोठे प्रिन्सिपल झाले, प्रोफेसर झाले, त्यांना काय पाहिजे? फक्त बंगला आणि गाडी. का? आपल्या लोकांच्याकडे गाड्या नाही आहेत, अजून उद्या घेतील, पण त्यासाठी आपली जिद्द असायला पाहिजे. शिक्षण, संघटना आणि संघर्ष. आपलं शिक्षण आहे, पण शिक्षण झाल्याच्या नंतर आपण काय करतो? मी कोणतरी मोठा आहे, मग कुठल्या तरी पक्षाच्या मागे जायचं, थोडीफार लाचारी करायची आणि त्या पक्षाचा कुठला तरी कार्यकर्ता बनायचा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड या ठिकाणी क्रांती, आपण म्हणतो ना, 5 स्थळ आहेत. कुठले आपले 5 स्थळ आहेत? दीक्षाभूमी, लंडनचं घर बाबासाहेबांचा अभ्यास करायचं, दादरची दीक्षाभूमी, काय नागपूरची, आणि बाबासाहेबांचं मुख्य घर. परवा राष्ट्रपती सुद्धा जाऊन त्या ठिकाणी आलेले, आपण सर्वांना कल्पना आहे त्या गोष्टीची. ते बंधूजनो, पूर्वीच्या लोकांची जी 3.5 पिठं होती, तशाच प्रकारे आता 3.5 पिठापेक्षा आपली 5 पिठे झालेली आहेत. या 5 पिठामध्ये बरोबर आपण सर्वांनी जर अभ्यास केला तर त्या अभ्यासामध्ये आपण सर्वश्रेष्ठ गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अष्टांगिक मार्गाचा जो विचार जर आपण केला तर सर्व व्यवस्थित. आमच्या कॅप्टन साहेबांनी इथे सर्व मुलांना इथे पुस्तक लायब्ररी बनवून दिलं, एक कपाट आणलं साहेबांनी. परवा गेल्या महिन्याच्या मला वाटतं काहीतरी 22-23 तारखेला मी त्यांच्या घरी बसलो होतो आणि समोर खरी गोष्ट काय की त्या ठिकाणी विठ्ठल तटकरे आले, आम्ही बसलो होतो, त्यांनी पण चहा वगैरे घेतला तिथे. साहेबांची आमची बातचीत झाली. म्हटलं का हो साहेब, ह्या 2 गाड्या तुमच्या मांडवामध्ये? म्हटलं हो, त्यांच्याच गाड्या आहेत. काय साहेब मला म्हणाले, अहो 2 मुलांच्या 2 गाड्या आहेत म्हणून सांगून टाका त्यांना. मी तसं त्यांना सांगितलं. हे बंधूजनो, त्या माणसाला थोडंसं आश्चर्य वाटलं की तो पूर्वीचा माणूस कसा होता. त्या माणसाच्या समोर अंगणामध्ये 2 गाड्या आहेत, 30-40 लाखाच्या. ते साधी गोष्ट नाही. हे बंधूजनो, याच्यातून आपली प्रगती व्हायला पाहिजे. सामनेवाल्या बरोबर टक्कर देण्यासाठी आपण शिक्षण हे पहिले घेतलं पाहिजे. आम्हाला असं वाटतं, बरोबर नागावची मंडळी आहे, गुरुजी आहे तिथे, नागावच्या गावामध्ये 15 ते 16 घर आहे, पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय प्रगतीशील तो गाव आहे. छोटा जरी असला तर विचारश्रेणीमधून चांगल्या प्रकारे. तसेच आपला नागोंडाही खूप भाग आहे. आज समजा पांगाळेमध्ये तर 3-4 डॉक्टर आहेत,
एका घरामध्ये एका खानदानामध्ये 4-5 डॉक्टर आहेत. बाकी काही शिक्षक आहेत ते खूपच आहेत. पण माझ्या म्हणण्याचा उद्देश की प्रत्येकाने जरी शिकला तरी समाजाला विसरू नका. त्याचप्रमाणे 18 गावचे या संयुक्त जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बऱ्याचशा लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. साहेबांनी आता प्रबोधन करून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. तरी मी हे आपलं काही दुसऱ्या गोष्टीमध्ये वेळ घालवतात आपल्या भगवंताचा बाबासाहेबांचा उद्देश आहे की एखादी गोष्ट कुठल्या तरी स्टोरी मधून किंवा कथेमधून सांगितली तर ते जास्त लोकांना कळते. आणि हे आपला समाजाचा रिवाज आहे, बुद्ध धम्माचा रिवाज आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर आपण म्हटलं बाबा अरे तू हे कर, पण त्याचा मागचा जो उद्देश असतो तो स्पष्ट करून सांगितलं तर मला वाटतं लोकांच्या मनामध्ये ते 50% तरी राहू शकतं एखादा संदेश आपण देत असतो. तर आजच्या जयंतीनिमित्त आदरणीय 18 गावचे अध्यक्ष विक्रामजी कासारे साहेब, त्याचप्रमाणे कासारे सर, दुसरे कासारे साहेब, धोत्रे सर, आमचे शाखेचे आदरणीय अध्यक्ष किरणजी कासारे, आमचे बाबा माजी अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक बिहारजी कासारे, आमचे धडाडीचे आणि शूरवीर असे मधुकरजी जाधव साहेब, सुभेदार मेजर आणि माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनीनो, आता साहेबांनी उल्लेख केला कासारे गुरुजींनी आपल्याला प्रबोधन केलंय. त्या प्रबोधनाबद्दल एखाद्याने जशी सुरुवात केलेली असते बंधूजनो, त्या बेसवर त्याचा कुठेतरी धागा पकडून आपण पुढे बोलायचं असतं. कारण त्याने 10 मिनिटाचं आपल्याला जे आता येते संकलन करायला सांगितलं ध्यान असतं आणि 10 मिनिटानंतर आपल्यामध्ये काय प्रति आली ते पण त्याने विचारलं. तर या त्यांचं आता जे काय प्रवचन दिलं साहेबांनी त्याला जोडूनच मी एक नॉर्मली छोटीशी कथा आपल्या इथे सादर करून देतो. एका गावामध्ये भगवान बुद्ध भिक्षेसाठी निघाले असतात. एका अशा निवांत ठिकाणी ते बसलेले असतात आणि त्यांच्या समोर एक अत्यंत खेदाने आणि टेन्शन अवस्थेमध्ये एक ग्रस्त येतो. भगवान बुद्ध ज्या ठिकाणी थांबले होते ते एक पहाडीचं ठिकाण होतं. उंच डोंगराळ भागाच्या माथ्यावर ते बसलेले होते आणि तिथे एक युवक येतो अत्यंत खेदाने आणि भगवान बुद्ध त्याला पाहतात. तर हा बाबा एवढा खेदामध्ये येतोय, धावत येतोय, हा नक्कीच काहीतरी एखाद्याचे हत्या करत असेल किंवा स्वतःची तरी करण्याचा याचा मनोगत असेल किंवा याचे तसं त्यांनी मनामध्ये आणलं असेल. ह्या प्रकारे आहे याच्यामुळे तो एवढा खेदामध्ये धावत येतो आणि तो आत्महत्या करण्यासाठी त्या डोंगराच्या पायथ्याशी जातो. तेवढ्यात भगवान बुद्ध जातात आणि त्याला खेचतात त्या मुलाला आणि पाठीमागे घेतात. मराठीमध्ये अनेक शब्द आहेत जसे आपण वागू तसे वागतात, पण बोध काय घ्यायचंय तो घ्यायचा असतो माणसाने. इथे काय आपण याच्यामध्ये बसलो ना एकदम 100% परिवर्तन करण्यासाठी छोट्या मोठ्या भाषेमध्येच आपण ज्ञान मिळवायचं असतं, त्याच्यानंतर परिपक्व होतो आपण.
तर भगवान बुद्धाने त्याला खेचलं मागे आणि म्हटलं इथे या 10 मिनिटं बसा तुम्ही. 10 मिनिटं जसं आता साहेबांनी सांगितलं त्यानंच तर बस इथे डोळे मिटा वगैरे आणि 10 मिनिटं बसायला सांगितलं. एकदम कुठलाही मनामध्ये विचार न आणता ध्यानस्थ जसं आपण ध्यान केला होता तशा प्रकारे बसायला सांगितलं. आणि 10 मिनिटं तो मुलगा बसला तिथे आणि 10 मिनिटानंतर भगवान बुद्धाने म्हटलं ठीक आहे 10 मिनिटं झाली आणि बोले आता तू जाऊ शकतोस. तर तो पुन्हा जातो तिथे आत्महत्या करण्यासाठी, पण तो आत्महत्या करत नाही, तो मागे येतो आणि भगवान बुद्धांना परत भेटतो. तर भगवान बुद्ध म्हटलं तू आत्महत्या करायला गेला होतास काय झालं. भगवान बुद्धाने म्हटलं त्या मुलाने म्हटलं भगवान बुद्ध मी तुमच्या आता 10 मिनिटं जे ध्यानस्थ केलं ध्यान साधना केली त्या साधनेमध्ये माझ्या ज्या मनामध्ये विचार आला होता आत्महत्या करण्याचा तो निघून गेला आणि मला आता आत्महत्या करायची इच्छा नाही. भगवान आपण कोण आहात. तर भगवान बुद्ध म्हटले मला लोक भगवान बुद्ध बोलतात. त्याच्यानंतर त्याला भगवान बुद्धाने 4 दिवस त्याच्याकडे राहायला सांगितलं. 4 दिवस तिथे तो वास्तव्य केलं. मला वाटतं थोडं जास्त वेळ होईल कारण पूर्ण करणं गरजेचं असतं. तर 4 दिवस त्याला तिथे थांबायला सांगितलं बुद्धाकडे आणि 4 दिवस थांबला तो. नंतर बुद्धाने विचारलं त्याला बाबा तू आत्महत्या का करत होतास. तर त्या मुलाने सांगितलं माझ्या वडिलांना मला सबक शिकवायची होती, मला त्यांना त्रास द्यायचा होता म्हणून मी आता आत्महत्या करणार होतो. कारण तो मुलगा अत्यंत पदवी शिक्षण घेतलेला ज्ञानी हुशार मुलगा होता. परंतु एक वेळेस अशी घटना घडली तर तो मित्रांसोबत कुठेतरी साहेबांनी आता सांगितलं पंचशीला सुरा मेरा मध्ये पमाद ठाणा वेरमणी शिकापदम समाधियामी. तर ते मद्यपान करण्यासाठी तो एका हॉटेलमध्ये मित्रांबरोबर बसलेला होता आणि तिथे वडील जातात त्याचे आणि त्याला तिथे त्या मित्रांसमोर मारतात, कानाखाली त्याच्या वाजवतात. तर त्याला राग येतो आणि त्याला एक घमंड झालेली असते. उच्च शिक्षित असल्या कारणाने तो सर्वीकडे आपला हे दाखवत असतो की माझ्यासारखे शिक्षण कोणाला माझ्यासारखं कोणाला ज्ञान नाही वगैरे असं तसं. तर त्या वडिलांना थोडं बरोबर वाटलं नाही कारण एवढा अहंकार याच्या मनामध्ये आला तर याच्यापेक्षा पण अजून काही कित्येक लोक त्याने असतील कारण एकापेक्षा अनेक लोक असतात. जरी आपल्याला वाटलं मी 100% परिपक्व आहे, मला सगळं काही पूर्ण दुनियाचे ज्ञान आहे, तर असं होत नाही. बंधूजनो आपल्यापेक्षा कोणीतरी असतो ज्ञानी. तर ह्या असं त्याचा कुठे दुसऱ्याच्या तोंडाने किंवा शाब्दिक अपमान होऊ नये म्हणून एक वडील त्याचा अहंकार कमी होण्यासाठी हे असे कृत्य करायचं. तर बऱ्याच वेळेस त्याने असे मित्रांसमोर किंवा त्याचे कुठे कुठे जायचं तिथे वडील त्याला हा असा दुसऱ्याने मारायचा, मला एवढं ज्ञान आहे, असं आहे तसं आहे हे आहे ते. ज्या ज्या वेळेस वडिलांना ते काही चुकीच्या गोष्टी वाटायच्या ते वडील त्याला तिथे थांबवायचे त्या गोष्टी करण्यासाठी. तर बुद्धांना म्हटलं त्याने भगवान हे असे प्रकार आहे, माझ्या वडिलांनी असा माझा अपमान केला आणि वडिलांना मी मेल्यानंतर त्यांना बराच शॉक लागला असता, ऍबसेंट झाले असते आणि त्याच्यामुळे मी आत्महत्या करणार होतो. तर भगवान बुद्ध म्हटलं तू एवढा पदवी शिक्षण घेतलास, एवढं शिक्षणाचं व्हॅल्यू काय आहे. तू जर आत्महत्या करायला निघालास तर एक शिक्षणातून तुला ज्ञान काय मिळालं. तर भगवंत बुद्ध म्हटले आज रात्री तू तुझ्या घरी जा,
रात्री 2 वाजता 2 या 4च्या दरम्यान दरवाजा वगैरे न वाजवता तू एकदम असा निवांतपणे जा आणि तुझ्या घरच्या आई वडिलांचं काय बघून घे. तर हा मुलगा जातो रात्री 2-2:30 वाजता. काही झोपलेले असते, आजारी पडलेले असते आणि वडील एका बाजूला उभे असतात आणि ती आई म्हणते तुमच्या हट्टामुळे किंवा तुम्ही जे काही कृत्य केलं त्याच्यामुळे माझा मुलगा आज घरातून गेला आहे. मला फार दुःख झालंय. काही पण करा आणि तुम्ही त्याला घेऊन या. तर ते वडील म्हणतात मला पण जेवढं तू प्रेम केलंस त्याच्यापेक्षा मी पण प्रेम केलंय त्याच्यावर. पण मला त्याचा अहंकार त्याला संपवायचा होता. त्याच्यामुळे मी हे कृत्य केलं आणि तो जरी कुठे असेल तरी मी त्याला घेऊन येईन. आणि ते वडील पण रडायला लागले आणि आई पण रडत होते. आणि ह्या मुलाने नंतर पाहिले ते भूताने सांगितल्याप्रमाणे निवांत जायचं आणि ते बघतो तर वडील पण अक्षरशः रडायला लागलेले, आई पण रडत होते. तसाच तो मागे आला आणि भगवान बुद्धांना म्हटलं भगवान बुद्ध तुम्ही खरोखरच महान, धैर्यवान, शीलवान आणि खरोखरच तुम्ही तुमच्यासारखं या विश्वामध्ये कोणी असं श्रेष्ठ नाही. या ठिकाणी सन्माननीय ज्यांनी सूत्रधारण केलं आमचे सहकारी किशोरजी जाधव, आता त्यांनी मार्गदर्शन केले, आपला प्रवचन दिले की कासारे गुरुजी आमचे सतोदादा कासारे, त्याचप्रमाणे या गावचे सन्माननीय अध्यक्ष चिरंजीव कासारे, मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष अतुलजी कासारे यांचे सर्व सहकारी आणि या विभागाला मार्गदर्शन करणारे आमचे सुभेदार मधुकर जाधव साहेब, सचिव कासारे साहेब, आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आपण 131वी जयंती साजरी करत आहोत. मला अतिशय आनंद वाटतो की आज आमच्या महिला भगिनी या ठिकाणी 2 तास बसलेले आहेत आणि त्यांचा कुठेही गैरव्यवहार म्हणजे कुठेही काय अगदी शांतपणे ते बसून जे काय आमच्या कासरे मुलीने जे प्रवचन सांगितलं त्याने अगदी शांतपणे ऐकल्याबद्दल मी यांच्या विभागाच्या माध्यमातून त्यांचा अभिनंदन करतो. आज या ठिकाणी आपण पुष्कळ असतात आपल्या महिला एका जागेवर बसलेल्या आहेत 2.5 तास आणि म्हणून भगवान बुद्धांचं प्रवचन कासारे मुलींनी सांगितलं, संतोष कासारे साहेबांनी सांगितलं आणि अनेक लोकांनी सांगितलं आपल्याला. बाबासाहेबांच्या जयंतीमुळे आज राजवाडी आणि पुणे हे संयुक्त जयंती आज मोठ्या थाटामाने आपण करत आहोत. गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला करता आली नाही आणि म्हणूनच मला वाटतं बराचसा वेळ झालेला आहे. आपली मनस्थिती संध्याकाळी उपस्थित झाली पाहिजे. या ठिकाणी आमचे या विभागाचे कोषाध्यक्ष जयंती उत्सव आमचे मिटिंग सुद्धा असं या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि म्हणूनच मी आता जास्त वेळ घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची 131वी जयंतीची आपल्या सर्वांना या ठिकाणी बसलेल्या लोकांना मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद. आपल्याला मार्गदर्शन केलं बुद्ध आणि त्यांचा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांची प्रयोग आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी सभेला असतील किंवा नसतील परंतु या ठिकाणी विनेरे विभाग गुजरात तामाणी विनेरे विभाग गौडसेवा संघ नवयुवक पौद्गलिक विकास विभाग शाखा क्रमांक 42
आदर्श महिला मंडळ संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने आपण या ठिकाणी आलात. आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन दिल्याबद्दल आम्ही तुमचं दोन्ही मंडळाच्या वतीने एक पुष्प देऊन तुमचं स्वागत करत आहोत. तरी विभागाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, मी त्याला विनंती करतो साहेबांचं स्वागत करावं. जोरदार आणि स्वागत करा. या ठिकाणी कासारे साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी पोहोचले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्याला मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालेलं आहे आणि त्यांची कारकीर्द काय आहे हे आपल्याला मी सुद्धा सांगितलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून पण सांगितलं की 3,500-4,000 लोकांना परिवर्तित करणं हा काय साधी गोष्ट नाही आणि तेही अदरवाईज लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यांना बुद्धांचा मार्ग सांगायचा, बाबासाहेब सांगायचा, बाबासाहेबांचे उपकार सांग, बाबासाहेबांनी केलेले आपल्यावर जे उपकार आहेत त्याच्यामुळे आपली प्रगती झाली, बाकी कुठल्या कशाने झालेली नाही. आणि ज्यावेळेस माणूस तो परिवर्तित होतो, त्याच्या आचरणात बदल घडतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माकडे वळतो आणि बौद्ध धर्माकडे वळवण्यासाठी जे कष्ट आहे ती श्रेय घ्यावं लागतात ते कसाय साहेबांनी घेतलेले आहेत. आणि म्हणून आमच्या विभागाच्या माध्यमातून आणि आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं आमच्या मंडळाचे स्थानिक अध्यक्ष जयंत सखाराम कासारे यांनी त्यांचं स्वागत करावं, सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. कासारे साहेबांचा सत्कार साहेबांनी टाळ्यांनी स्वागत करा. आता आपला कार्यक्रम या ठिकाणी या ठिकाणी हा कार्यक्रम तात्पुरता संपला आणि याच ठिकाणी आपल्याला आता भोजन करायचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी संघर्ष मित्र मंडळाने सगळी तयारी करावी. या सभागृहामध्ये आता भोजन करायचा कार्यक्रम होणार आहे. तर या कार्यक्रम आता संपला असं जाहीर करतो. जय भीम. बाजूला नाही मी वाढतो. लाईट बंद कर.